नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर प्रार्थनेत किती शक्ती असते हे एका बोधकथेतून आपण जाणून घेणार आहोत. एक गरीब आणि वृद्ध महिला एका भाजीवाल्याच्या दुकानात गेली. तिच्यापाशी भाजी विकत घेण्यासाठी पैसे नव्हते. तिने दुकानदाराला विनंती केली की तिच्याकडे पैसे नाही आहेत, त्यानं तिला आज उधारीवर भाजी द्यावी. पण दुकानदार काही यासाठी तयार झाला नाही. तिने त्याला अनेक वेळा उधारीवर भाजी द्यायची विनंती केली. शेवटी तो चिडून म्हणाला, म्हातारे, तुझ्यापाशी पैसे नसतील तर मग तुझ्याजवळ अशी एखादी किमती वस्तू तराजूत टाक की जिच्या मोबदल्यात मी तुला त्या वस्तूच्या वजना इतकी भाजी देईन. मग ती म्हातारी विचारात पडली. खरंच तिच्याकडे देण्यासारखं काही नव्हतं. ती देणार तरी कुठून? मग थोड्या वेळानं तिनं तिच्याजवळचा एक कोरा चुरगळलेला कागदाचा तुकडा काढला. त्यावर काहीतरी लिहिलं आणि मग तो तुकडाच तिनं तराजूच्या पारड्यात टाकला. ते पाहून दुकानदाराला तर हसायलाच आलं. त्याने थोडी भाजी घेऊन तराजूच्या दुसऱ्या पारड्यात टाकली. तर आश्चर्यच, कागदाचा तुकडा टाकलेलं पारडं वजनानं खाली गेलं होतं आणि भाजीचं पारडं वर उचललं गेलं होतं. मग हे पाहून त्यानं आणखी काही भाज्या पारड्यात टाकल्या, तरीसुद्धा भाजीचं पारडं वरच. अजून कितीतरी भाज्या पारड्यात टाकल्या तरीसुद्धा भाजीचं पारडं वर होतं. दुकानदार हा प्रकार पाहून गोंधळला. त्यानं तो कागद उलगडून बघितला. त्यावर त्या म्हातारीनं लिहिलं होतं, ईश्वरा, तू सर्वज्ञ आहेस, आता माझी लाज तुझ्याच हाती आहे. दुकानदाराचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना. त्यानं पारड्यातली सगळी भाजी त्या आजीला देऊ केली. जवळच उभा असलेला एक ग्राहक त्या दुकानदाराला म्हणाला, मित्रा, प्रार्थनेचं मोल काय आहे ते देवच जाणे. मंडळी, खरंच प्रार्थनेत विलक्षण शक्ती असते, मग ती 1 तासाची असो किंवा 1 मिनिटाची. ईश्वराची प्रार्थना जर आपण मनापासून केली तर नक्कीच तो वेळेला धावून येतो. बहुतेक वेळानं आपण आपल्यापाशी वेळ नसल्याचं कारण सांगून देवाचं नामस्मरणच करत नाही. पण खरंच देवाची प्रार्थना, नामस्मरण करण्यासाठी कुठलीही वेळ, कुठलाही प्रसंग चालतो. यामुळे मनातले विकार दूर होतात, मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि मग आयुष्यातल्या कुठल्याही कठीण परिस्थितीला सामोरं जायचं बळ मिळतं. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.